बाबासाहेब काळे या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिजित आबा पाटील म्हणतो आणि या ठिकाणी आमच्या पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र सन्मान्य सदस्य आमचे सहकारी अमोलचे करायत, आमचे दुसरे सन्मान्य सदस्य बाबासाहेबजी देशमुख साहेब, या संदर्भामध्ये आपण सर्व आहोत। या ठिकाणी सर्वसामान्य सर्वांनी खूप मेहनत घेतली। हे सगळ्यांचाच आपापल्या परीने सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांचा प्रयत्न आहे, परंतु जसे फायद्यासाठी आता जर आपण व्यवस्थित मागणी केली तर ती मिळेल, कारण आपलं मागणं काम आहे। एकत्रितपणे काम करून आपण शासनासोबत लढलं पाहिजे आणि असाच संघर्ष पंढरपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच असे अभिजित आबा पाटील आपल्या मोर्चासाठी मागण्या म्हणजे एकमेव आमचं मानधन वाढवं, त्याच्यानंतर वय जे आमच्याला 58 जे आहे ते 65 वर्ष वाढ करावं, त्याच्यानंतर पेन्शन योजना लागू करावं, एकतर्फी 25 लाख रुपये रिटायरमेंटच्या पोलीस पाटलांना मिळावं, त्याच्यानंतर आज आम्हाला जे तुटपुंज मानधन 15,000 रुपये जो मिळते त्याच्यामध्ये मुलाचा शिक्षणाचा खर्च किंवा आमच्या घरचा हा काही कारोबार चालत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी नाही निदान म्हणलं तरी 40,000 रुपये मानधन द्यावं, जेणेकरून आमचे मुलं शिकले पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, कारण की 15,000वर कुठलंही आमचं घर वगैरे चालत नसते। आणि जे आमचे जे रिटायरमेंट झालेले बंधू पोलीस पाटील बंधू आहेत त्यांना आज रोजी उपवास मारायची वेळ आलेली आहे, त्यांना कुठं दारोदारी भटकत राहावं लागते, त्यांची कुठेही दखल घेतलेली जात नाही, या प्रशासनामध्ये नाही किंवा घरी बी सुद्धा त्याची जात नाही। त्याच्यामुळे आमच्या जे 4 प्रामुख्याने जे मागण्या आहेत मानधनवाढीच्या बद्दल किंवा वयवाढीच्या बद्दल, नूतनीकरणाबद्दल, ह्या मागण्या आमच्या रास्ता आहे आणि ह्या मागण्या शासनाने मंजूर करावं आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला न्याय द्यावा। आम्ही महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेचे मार्फत आलेले आहोत। आम्ही नांदेड जिल्ह्यामधून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।